साहित्य आहे, झटपट असं फ्रूट सॅलड बनवतो आहे आपण. मोसंबी सोलून त्याची सालं व्यवस्थित, सालं आणि बिया काढून त्याचे तुकडे करून घेतलेत. फक्त मोसंबी व्यवस्थित गोड आहे की नाही ते बघून घ्यायचं. सफरचंदाची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतले. केळी सोलून त्याचे तुकडे करून घेतले. यामध्ये मी थोडं घेतलं आहे काजू, बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतले, ते चिरून घेतले. थोडे डाळिंबाचे दाणे घालते. आणि आपण आता झटपट करणार आहोत तर इथे काही दूध आटवायची गरज नाही. आपल्याकडे मिल्कमेड असतं, ते मिल्कमेड मी याच्यामध्ये घालते. मिल्कमेडमध्ये मुळातच साखर असते, त्यामुळे वेगळी साखर घालायची आवश्यकता नाही. थोडं मिल्कमेड घातलं आहे, त्याबरोबर थोडंसं दूध आणि ह्या केशराच्या काही काड्या मी दुधामध्ये घालून ठेवलेल्या 10 मिनटं. ते केशराचं दूध असं याच्यामध्ये घातलं आहे. आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी वेलची पावडरही घालू शकता. आणि आता हे मस्तपैकी आपण हलवून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्ही आंबा अवेलेबल असेल तर आंबा, पपई हेही घालू शकता. शक्यतो अननस मात्र याच्यामध्ये घालायचा नाही. आता तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही मिल्कमेडचं प्रमाण थोडं वाढवू शकता किंवा कमी करू शकता. मिल्कमेड किंवा मी हे अमूलचं मिठाई मेड घेतलं आहे, तेही याच्यामध्ये आपण घालू शकतो.